Hello students, welcome to our mathematics class. Students, we are going to learn today mathematics. In mathematics, today we are going to learn multiplication. In multiplication, there is a lattice method. तिसरीला तुम्ही शिकलेले आहात, बरोबर? मल्टिप्लिकेशन पण शिकलेले आहात आणि लॅटिस मेथड पण शिकलेले आहात. So, do you remember what is multiplication? Yes. Multiplication is an easier method of equal times of addition. Means what? Baka. Each student got 3 pencils. How many total pencils required for 4 students? 3 मुलांना जर 3 पेन्सिली दिल्या तर 4 मुलांना देण्यासाठी किती पेन्सिली लागतील? तर बघा हा, त्या पहिल्या मुलाला 3 पेन्सिली दिल्या अधिक दुसऱ्या मुलाला 3 प्लस तिसऱ्या मुलाला 3 अधिक चौथ्या मुलाला 3 इज इक्वल टू 3 प्लस 3 प्लस 3 प्लस 3. How many pencils are there? 12 pencils, right? So 3 plus 3 plus 3 plus 3 is equal to 12. Means 4 times 3 is equal to 3 multiplied by 4. इथे आपण 3 पेन्सिली किती मुलांना दिले? 4 मुलांना दिले आहेत, बरोबर? मग 3 पेन्सिली आपल्याला किती वेळा घ्याव्या लागतात? 4 वेळा. म्हणजेच आपण काय करतो? 3 एका मुलाला, पुन्हा 3, आणखीन अधिक 3, अधिक 3 असं आपल्याला 3 अधिक 3 किती वेळा करावं लागतं? 4 वेळा करावं लागतं. आणि मग आपल्याला उत्तर मिळतं 12. पण तेच आपण 4 टाइम्स 3 म्हणजेच काय? 3 मल्टिपल बाय 4 इज इक्वल टू 12. म्हणूनच आपण सुरुवातीला पाहिलं की मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? तर पुन्हा पुन्हा जी आपल्याला एकाच अंकाची बेरीज करावी लागते त्याचं सोपं रूप म्हणजेच मल्टिप्लिकेशन. येते लक्षात? तर इथे आन्सर काय आलंय? 12 पेन्सिल्स. म्हणजे 4 मुलांना प्रत्येकी 3 प्रमाणे देण्यासाठी एकूण किती पेन्सिली लागतील? 12 पेन्सिल्स, राईट? आता गेल्या वर्षी पण तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली असेल. ऑलवेज रिमेंबर, मल्टिप्लाइंग अ नंबर बाय 0 प्रोडक्ट इज ऑलवेज 0. म्हणजे काय? कोणत्याही अंकाला शून्याने गुणलं तर त्याचा गुणाकार हा नेहमी शून्यच येतो. फॉर एक्झाम्पल 5 मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू 5 टाइम्स 0. मग 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0. हाऊ मेनी टाइम्स 0? 5 टाइम्स. सो आन्सर इज 0. तुम्ही 0 100 वेळा घेतलेत तरी सुद्धा उत्तर काय येणार आहे? शून्यच येणार आहे. म्हणजेच 0 मल्टिप्लाय बाय 100 मीन्स multiplying a number by 0 product is always 0. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं असता गुणाकार नेहमी शून्य येतो. हे अगदी पक्क लक्षात ठेवायचे. येते लक्षात? आज आपण तिसरीला जे तुम्ही शिकला आहात मल्टिप्लिकेशन मध्ये लॅटिस मेथड, त्या लॅटिस मेथडची थोडीशी रिव्हिजन करणार आहोत. येते लक्षात? आठवतंय ना सगळ्यांना लॅटिस मेथड काय शिकला आहात ते? लॅटिस मेथड रिव्हिजन हे तुमच्या तिसरीच्या पुस्तकातील आहे की मल्टिप्लिकेशन ऑफ टेन्स. तुम्हाला मल्टिप्लिकेशन म्हणजेच 10 ने गुणणे हे अगोदर शिकवलं होतं. मल्टिप्लिकेशन ऑफ टेन्स. मल्टिप्लाइंग अ नंबर बाय 10 मीन्स टेकिंग 10 टाइम्स दॅट नंबर. एखाद्या अंकाला 10 ने गुणणं म्हणजेच तो अंक किंवा ती संख्या किती वेळा घ्यायची? 10 वेळा घ्यायची.
10 टाइम्स. येतंय लक्षात? बघा 4 into 10 is 10 times 4 or 4 tens or 4 multiplied by 10 is equal to 40. म्हणजे काय? तर 4 जेव्हा आपण 10 वेळा घेतो म्हणजेच काय 10 times 4. 4 हे 10 वेळा, वेळा म्हणजे टाइम्स, 10 वेळा घेतो. मग 10 times 4 किंवा 4 tens, राईट? किंवा 4 multiply by 10. ते 10 वेळा 4, 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 हे 10 वेळा करणार. त्याऐवजी 4 multiply by 10 हे सोपं आहे आणि मग त्याचं उत्तर आपल्याला लगेचच मिळतं 40. तर बघा 5 into 10 is equal to 50. 6 into 10 is equal to 60. 8 multiplied by 10 is equal to 80. 10 multiplied by 10 is equal to 100. आपण काय केलं इथे? To multiply a number by 10, we just need to put a zero after it. म्हणजे काय? तर मल्टिप्लिकेशन करताना तो जो नंबर आहे त्या नंबरला 10 ने जेव्हा आपण गुणतो त्यावेळेला आपल्याला फक्त काय करायचंय? तो नंबर लिहायचा आहे आणि त्या नंबरच्या पुढे 0 लिहायचं आहे. बरोबर? म्हणजे 5 गुणिले 10 म्हणजेच 5 multiply by 10. इथे आपण काय केलं? 5 हा अंक लिहिला आणि त्याच्या पुढे 10 चा 0 लिहिला. येतंय लक्षात? 6 multiply by 10 याचं काय केलं? 6 हा अंक लिहिला आणि मग 10 चा 0 तिथे लिहिला आणि मग आपल्याला उत्तर मिळालंय 60. तसंच 8 multiply by 10 is equal to 8 हा नंबर लिहिलाय आणि मग 10 चा 0 या पुढे लिहून आपल्याला उत्तर मिळालंय 80. तसंच 10 multiply by 10. मग आता इथे 1 multiply 1 जो अंक आहे 1 ने 1 ला गुणल्यावर उत्तर 1च येतं. बरोबर? आणि आता त्या 10 चा 1 0 आणि दुसऱ्या 10 चा 1 0 असे किती शून्य झाले? 2. म्हणून 1 नंतर आपण किती 0 दिलेत? 2 0 दिलेत. येतंय लक्षात? सो जेव्हा आपल्याला 10 ने गुणायचं असतं त्यावेळेला तो त्या संख्येतील जो अंक आहे तो अंक तसाच लिहायचा आणि त्यापुढे 10 मधला जो 0 आहे, जो 0 आहे तो 0 त्याच्या पुढे मांडायचा. आहे ना सोपं? आठवतंय ना तुम्हाला? मल्टिप्लिकेशन ऑफ टेन्स 20 multiplied by 4 means 20 plus 20 plus 20 plus 20. How many times 4? 4 times 2 tens. The 20. 20 म्हणजे काय? 10 म्हणजे tens and 20 2 tens. Right? So हे 2 tens किती वेळा घेतले? 4 times. Right? So 20 multiplied by 4 means 20 plus 20 plus 20 plus 20. मग असं जर आपण प्लस प्लस करत राहिलो तर आपल्याला किती वाजतील? किती वेळ लागेल? हो की नाही? मग त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच अंकाची किंवा त्याच संख्येची बेरीज करणं म्हणजेच गुणाकार करणं आणि गुणाकार ही बेरजेची सोपी पद्धत आहे. तेव्हा 4 times 2 tens is equal to 80. पुढे बघा, to find 20 multiplied by 4, we can multiply 2 and 4 and place a 0 after it. So the product is 80. काय सांगितलंय की आपल्याला 20 multiplied by 4 याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? ते जे दोन अंक आहेत 2 आणि 4 त्या 2 आणि 4 ची काय करावी लागणार? त्यामध्ये असलेले अंक 2 आणि 4 यांचा
गुणाकार करून मग त्यानंतर आपल्याला 2 टेनचा जो 0 आहे तो 0 आपल्याला पुढे मांडावा लागणार. सो द प्रोडक्ट इज 80. 4 मल्टिप्लाय बाय 2 इज 8 आणि 2 टेनचा जो 0 आहे तो आपण असाच मांडायचा. आपल्याला 20चा पाढा येत असेल तर 21 जा 20, 22 जा 40, 23 जा 60 and 24 जा 80. So we can get the product 80. येतंय लक्षात? पुढे बघूया. In this way 30 multiplied by 2 is equal to 30 म्हणजेच 3 tens and 30 multiplied by 2 is equal to 3 tens multiplied by 2 is equal to 6 tens. 3 and 2 3 आणि 2 चा गुणाकार केला बरोबर. आणि 3 आणि 2 चा गुणाकार 3 2 जा 6 बरोबर. आणि मग ते काय झाले टेन्स आहेत 3 टेन्स आहेत म्हणून 6 टेन्स. आणि मग 6 टेन्स आपल्याला माहिती आहे जर टेन्सच्या घरामध्ये 6 असतील तर त्याची किंमत काय होते 60. हे आपल्याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये आपण शिकलेलो आहोत बरोबर. तो 30 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 3 टेन्स इंटू 2 इज इक्वल टू 6 टेन्स मीन्स 60. म्हणजे जसं आपण 10ला एखाद्या अंकाने गुणलं त्यावेळेला आपण तो अंक तसाच मांडून त्यापुढे 0 मांडला आणि आपल्याला ते उत्तर मिळालं बरोबर. तसंच आता 10 ऐवजी इतर जे पूर्ण टेन्स आहेत म्हणजे 20, 30, 40 दीज आर दी होल टेन्स. मग याने जेव्हा आपण एका अंकाने गुणतो एक अंकी संख्येने गुणतो त्यावेळेला आपल्याला त्या सुरुवातीच्या 2 अंकांचा गुणाकार करायचा आणि त्याच्या पुढे आपल्याला फक्त त्या टेन्सचा जो 0 आहे तो लिहायचा. येतंय लक्षात? आणि 0 का लिहायचा कारण 2 ने जेव्हा आपण 30 ला गुणतो तेव्हा 2 ने आधी आपण 0 ला गुणतो. मग 2 मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू 0. कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं की गुणाकार 0 येतो आणि म्हणून तो 0 तिथे आलेला आहे. आणि 3 2 जा 6. येतंय लक्षात? आपण पुढे पाहूया. 30 मल्टिप्लाय बाय 20 इज इक्वल टू 30 म्हणजेच काय 3 टेन्स मल्टिप्लाय बाय 20 म्हणजेच काय 3 टेन्स मल्टिप्लाय बाय 2 टेन्स. 30 म्हणजे 3 टेन्स 20 म्हणजे 2 टेन्स बरोबर. मग आता इथे काय करणार आपण पुन्हा 3 टेन्स अँड 2 टेन्स मग त्यांचे जे अंक आहेत 3 अँड 2 त्या दोघांचा आपण गुणाकार करणार. 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 6 बरोबर. आता 6 आपण लिहिलंय मग आता एकच 0 लिहिणार का नाही. वी हॅव टू राईट 2 0. व्हाय 2 zeros? बिकॉज 3 टेन्स अँड 2 टेन्स राईट. मग 3 टेन्सचा एक 0 आणि 2 टेन्सचा एक 0 असे 2 0 आपल्याला 6च्या पुढे लिहावे लागणार. येतंय लक्षात? पुढे बघूया. इफ देयर इज अ 0 in the units place of both numbers then multiply the digits in their tens places and write 2 zeros after the product. काय सांगितलंय जर दोन्ही संख्यांच्या युनिट प्लेस मध्ये जर 0 आहे. आतापर्यंत आपण काय केलं एक अंकी संख्येने टेन्स ला गुणलं बरोबर. आता टेन्स मल्टिप्लाय बाय टेन्स राईट. मग टेन्स मल्टिप्लाय बाय टेन्स म्हटल्यावर काय येतं टेन्स पूर्ण म्हणजे एकक स्थानी काय येणार 0 येणार. म्हणजेच दोन्ही ठिकाणी काय असणार आहे एकक स्थानी 0 असणार आहे बरोबर. सो इफ देयर इज अ 0 इन द युनिट्स प्लेस ऑफ बोथ नंबर्स 30 मल्टिप्लाय बाय 20 मग 30च्या युनिट प्लेसला काय आहे 0 आहे.
आणि 20च्या युनिट प्लेसमध्ये काय आहे 0 आहे बरोबर. मग ते काय केलंय आपण देन मल्टिप्लाय द डिजिट्स इन देअर टेन्स प्लेसेस. आता याच्या 10 प्लेसेस मध्ये कोणते आहेत 3 and 2 राईट. सो 3 and 2 चा आपण काय केला गुणाकार केला तो किती आला 3 2 जा 6 and write 2 zeros after the product. आणि मग ते 6 लिहिल्यानंतर आपण किती झिरो दिले 2 झिरो. जो गुणाकार येतो त्या गुणाकारानंतर 2 शून्य द्यायचे. बघा 30 into 20 काय केलं मग पहिले आपण त्यांचा दशक स्थानी म्हणजेच 10 प्लेस मध्ये जे अंक आहेत 3 and 2 त्यांचा गुणाकार केला तो किती आला 6 6 3 multiplied by 2 is equal to 6 and then write 2 zeros after the product. So answer is 600. Next हे पण तुम्ही गेल्या वर्षी शिकलेले आहात मल्टिप्लिकेशन ऑफ 2 digit number by a 1 digit number. हे आपल्याला आता या वर्षीच्या पुस्तकात दिलेलं एक उदाहरण आहे. तुम्हाला पुस्तकात हे पाहायला मिळेल. बघा मी ते लिहिलं आहे 1 dozen bananas is 12 bananas. How many are 8 dozen? एका डझन मध्ये 12 केळी येतात. मग 8 डझन म्हणजे किती 1 डझन म्हणजे 12. मग 12 किती वेळा आपल्याला घ्यायचे 8 टाइम्स. 8 times 12 means 12 multiply by 8. 1 डझन म्हणजे 12 आणि असे किती डझन आपण घेतलेत केळी 8 डझन. सो 12 किती वेळा मिळणार आहेत आपल्याला 12 8 वेळा. 8 times 12 means 12 multiply by 8 राईट. बघा केळी तुम्ही सगळ्यांनी घेतलेलीच आहेत पाहिलेली आहेत. मग आता हे 1 डझन केळ्याचा घड आला अधिक 2 डझन म्हणजे 12 अधिक 12 प्लस 12 प्लस 12 प्लस 12 प्लस 12 प्लस 12. How many times 12? 1 2 3 4 5 6 7 8 times. म्हणजे ते जे 1 डझनाचे जे घड आहेत केळीचं घड आहे तो किती वेळा 12 वेळा घेतलाय. मग आता आपण ते 12 मोजल्यानंतर 13 14 15 16 हे 12 पुढे पुढे असे मोजत गेलो तर आपल्याला ते सोपं पडेल का नक्कीच नाही. ते मोजायलाच खूप वेळ लागेल. मग त्याऐवजी आपण काय करतो 12 किती वेळा आहेत 8 वेळा आहेत म्हणजेच 8 times 12 म्हणून 12 multiply by 8 is equal to how many. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की 1 डझन म्हणजे 12 केळी. 8 डझन म्हणजे किती म्हणजेच 12 multiply by 8 is equal to how many. तर 12 म्हणजे किती 12 मध्ये आपल्याला दिसताना नंबर कोणते दिसतात 1 आणि 2. पण मग त्याचा अर्थ काय होतो 1 अधिक 2 नाही. आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये शिकलेलो आहोत. व्हॉट इज द 12 इज इक्वल टू 10 प्लस 2. 1 इज द ॲट 10 प्लेस and 2 is in unit place. So 1 means 1 is equal to 10. So 12 is equal to 10 plus 2. Okay? पण आता लॅटिस मेथडने हे मल्टिप्लिकेशन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं अशा चौकटी आखून घ्याव्या लागतात बरोबर. मग त्यामध्ये नंबर लिहायचे. नंबर लिहिताना 12चा expanded form of 12 is equal to 10 and 2 multiply by 8. ओके. आता आपण शिकलो की एक अंकी संख्येला जर 10 ने आपण गुणलं तर काय करायचं असतं तो अंक तसाच लिहायचा आणि त्याच्या पुढे 0 लिहायचा. त्यानंतर 8 2 जा 16. सो 8 ने आपण आधी 10 ला मल्टिप्लाय केलं. प्रोडक्ट इज 80. देन 8 multiply by 2
and that their product is 16. So we have to add 80 plus 16 is equal to 0 plus 6, 6 and 8 plus 1, 9. So answer is 96. 12 multiplied by 8 is equal to 96. So 8 dozen bananas means 96 bananas. येतंय लक्षात? पुढे जाऊया आपण. हाही भाग तुम्ही तिसरीला शिकलेले आहात. मल्टिप्लिकेशन ऑफ टू डिजिट नंबर. 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणं. बरोबर? त्याचंही एक उदाहरण आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. मी लिहिले ते आपण वाचूया. Students are standing in 15 rows for a drill. There are 37 students in each row. How many students are there altogether? अर्थ काय झाला की एका रांगेत किती मुलं उभी आहेत? 15 मुलं कवायतीसाठी उभी आहेत. आणि त्या एका रांगेत एकूण किती मुलं आहेत? 37 राईट. एका रो मध्ये 15 स्टुडंट्स आहेत आणि असे स्टुडंटचे किती रोज आहेत? 15 रोज राईट. आणि एका रो मध्ये हाऊ मेनी स्टुडंट्स? 37 स्टुडंट्स. देन हाऊ मेनी इन द 15 रोज? 37 स्टुडंट्स इन each row. Total rows is equal to 15. So 15 times 37. येतंय लक्षात की आपल्याला एका रांगेतली मुलं दिलेली आहेत. किती आहेत ती? 37. मग 37 एका रो मध्ये आहेत, एका रांगेत आहेत. तर अशा 15 रांगा आहेत किंवा 15 रोज आहेत. तर मग एकूण मुलं काढायची आहेत. तर पुन्हा आपण इथे 37 प्लस 37 मुलं असं जर मी घेत बसले किंवा आपण घेत बसलात आणि त्याच्या पुढे मोजायचं झालं तर किती कठीण होणार. यासाठीच गुणाकार हे बेरजेचं सोपं रूप आहे. आणि म्हणूनच इथे आपण काय केलंय? 15 टाइम्स 37 मीन्स 37 मल्टिप्लाय बाय 15 इज इक्वल टू हाऊ मेनी? हेच आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघू हा. 37 इज इक्वल टू, आता लॅटिस मेथड मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला लॅटिस मेथड मध्ये नेहमी त्या दिलेल्या संख्यांचा एक्सपांडेड फॉर्म लिहावा लागतो. 37 चा एक्सपांडेड फॉर्म 3 प्लस 7 नक्कीच नाही. 3 टेन्स मीन्स 30 and 7 units means 30 plus 7. Now 15. 15 is equal to 10 plus 5. Okay. Now multiplication. Again we have to draw the table. 30 plus 7 multiplied by 10 plus 5. Okay. या पद्धतीने व्यवस्थित आपण अशी चौकट आखून घेणार आहोत आणि त्यात नंबर लिहिणार. आता 30 मल्टिप्लाय बाय टेन्स. बरोबर. काय आलं पुन्हा? टेन्स मल्टिप्लाय बाय टेन्स. राईट. आधीचे आपण भाग पाहिला की होल टेन्सने होल टेन्सला मल्टिप्लाय करायचं. बरोबर. मग त्यावेळेला आपण काय करणार? होल टेन्स मधला हा 3 आणि ह्या टेन्स मधला हा 1 यांचा आपण काय करणार? गुणाकार करणार. 3 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 3. 3 1 जा 3 आणि मग हा 0 आणि हा 0. हे जे 2 0 आहेत ते 2 0 आपण त्याच्या पुढे लिहिणार. मग व्हॉट इज द प्रोडक्ट? 30 multiplied by 10 is equal to 300. Okay. Next, now you have to multiply by 7 multiply by 1. Okay. 7 1 जा 7 and you have to just put 0 after the product and so answer is 70. Next, we have to multiply 30 by 5.
Okay, again whole tens multiply by one digit. So we have learned that we have to multiply that digits, हे जे नंबर्स आहेत ते नंबर्सचा आपल्याला काय करावं लागणार, गुणाकार करायचा आधी. मग 3 मल्टिप्लाय बाय 5, 5 3 जा 15 आणि मग 3 टेन्स आहेत त्याचा 0 म्हणजेच 150. सो 30 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 150. 5 0 0 and 5 3 जा 15 आपण असं सुद्धा म्हणू शकतो. आता 7 मल्टिप्लाय बाय 5, 7 and 5 चा आता गुणाकार, 7 5 जा 35, राईट. मग आता आपण 30 ला 10 ने गुणलं आणि 30 ला 5 ने पण गुणलं. मग 7 ने आणि 10 ने गुणलं आणि 7 आणि 5 चा गुणाकार, बरोबर. मग आता या सगळे जे गुणाकार आलेले आहेत त्यांचं आपल्याला काय करावं लागणार, त्यांची आपल्याला बेरीज करावी लागणार. 300 प्लस 150 प्लस 70 प्लस 35 इज इक्वल टू, आता अंक नेहमी व्यवस्थित एकाखाली एक लिहायचे आहेत, नाहीतर उत्तर चुकणार. जर 70 तुम्ही पुढे घेतले, शतक स्थानात घेतलं 7, तर चालेल का, नाही. तर युनिट प्लेस मध्येच युनिट प्लेस लिहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपण मांडणी केली पाहिजे. मग आता इथे तुमच्या लक्षात येईल 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 5, हाऊ मेनी, 5. सो कोणत्याही संख्येत शून्य मिळवलं तर उत्तर तीच संख्या येते. इथे मिळवणं, बरोबर. आणि कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार 0 येतो. पण इथे आपण बेरीज करतोय तेव्हा 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 5, बरोबर. उत्तर काय येणार, 5, बरोबर. त्यानंतर आता दशक स्थानची बेरीज, 0 प्लस 5, 0 प्लस 5 5, 5 प्लस 7 ॲडिशन तुम्ही शिकलात, 5 प्लस 7 12 and 12 plus 3 15. सो 15 चे आपण 5 खाली लिहिणार आणि कॅरी ओव्हर 1. ओके, सो that carry over goes to 100 place. Okay, now 3 plus 1 4 and that carry over is 5. Okay, so answer is 555. Okay, so there are 555 students on the field. हे एकूण किती मुलं मैदानात आहेत, 555, 555. मग हे उदाहरण जर तुम्हाला 15 रो मधली 37 च्या पुढे पुन्हा 37 पुन्हा 37 असं जर मोजायचं असतं तर ते कठीण गेलं असतं. त्यामुळे मल्टिप्लिकेशन हे आपल्याला सोपी पद्धत हे लक्षात येते. आता मल्टिप्लाइंग होल हंड्रेड्स बाय अ 1 डिजिट नंबर. आता आपण नवीन भागाला सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत आपण रिव्हिजन केली, जे झालेलं तुमचं तिसरीला होतं त्याची पुन्हा उजळणी केली. आता म्हणजे जसं तिसरीला तुम्हाला मल्टिप्लाय बाय टेन्स, तसं आता इथे मल्टिप्लाइंग होल हंड्रेड्स बाय अ 1 डिजिट नंबर, एक अंकी संख्येला पूर्ण शतक संख्येने गुणायचं आहे. इथे पुस्तकात तुमच्या पेज 29 वर उदाहरण दिलेलं आहे, ते मी इथे लिहिलं आहे, वाचूया. ₹300 were to be collected from each student for a picnic. 4 students paid on the first day. What was the total amount collected on that day? उदाहरण लक्षात आलं का? 300 were to be collected from each student. प्रत्येकाकडून किती घ्यायचे होते? 300. आणि मग पहिल्या दिवशी किती मुलांनी पे केले? 4 स्टुडंट्स, बरोबर. 300 प्रमाणे
4 मुलांनी पहिल्या दिवशी पेड केले आहेत, तर त्या दिवशी किती अमाऊंट कलेक्ट झाली ते आपल्याला काढायचं आहे. मग ₹300 पेड फ्रॉम ईच स्टुडंट, राईट. प्रत्येक मुलाने किती दिले? 300. आणि किती मुलांनी दिले? नंबर ऑफ स्टुडंट्स पेड 4. बरोबर, 4 मुलांनी दिले. मग 300 किती वेळा आले टीचरकडे? 4 टाइम्स 300, म्हणजे 300 4 वेळा. बरोबर, बघा, 300 प्लस 300 प्लस 300 प्लस 300 इज इक्वल टू 300 मल्टिप्लाय बाय 4. बरोबर, 300 म्हणजेच 300, 300. सो 300 मल्टिप्लाय बाय how many times? 4 times. So multiply by 4. So 3 multiply by 4, 3 4s are 12. So 1200, and 1200 means 1200, right? 1200. So 300 multiply by 4 is equal to, तर आपण पुन्हा हे लॅटिस मेथडने बघणार आहोत. 300 एक्सपांडेड फॉर्म, 300 प्लस 0 प्लस 0, राईट. नाव अगेन यू हॅव टू ड्रॉ अ टेबल. 300 प्लस 0 प्लस 0 मल्टिप्लाय बाय 4. ओके. मग आता आपण लक्षात घेणार आहोत की इथे आपल्याला होल हंड्रेड्स, 300 म्हणजे पूर्ण शतक संख्या आहे. त्या पूर्ण शतक संख्येला, पूर्ण होल हंड्रेड्सला आपल्याला 1 डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 300 मल्टिप्लाय बाय 4. नाव what we have to do? We have to do 3 multiply by 4. 3 multiply by 4, what is the answer? 12, right? आणि मग 2 zeros of 300. जसं आपण दशकाने गुणलं त्यावेळेला जसं दशक स्थानच्या अंकांनी त्या एक अंकी संख्येला गुणलं आणि तो गुणाकार लिहिला आणि मग त्या 10चा जो एक 0 होता तो लिहिला. आता इथे हंड्रेड्स आहेत, हंड्रेड्स म्हटल्यावर 2 0, तेव्हा अंकांचा गुणाकार करायचा आणि तो लिहायचा आणि त्यापुढे जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य लिहायचे. सो इन 300 देअर आर हाऊ मेनी झिरोज? 2 zeros. म्हणून 3 multiply by 4 12, and after that product we have to write 2 0. Okay. Now 4 multiply by 0. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं असता गुणाकार 0. बरोबर. का 0? मी एखादी गोष्ट घेतली पण ती मी शून्य वेळा घेतली, तर मी किती वेळा घेतली? म्हणजे मी घेतली का? नाही. म्हणून कोणत्याही संख्येला 0 वेळा, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार 0. ते 0 टाइम्स घेणं म्हणजेच काय? काहीच न घेणं. म्हणून आपल्याला उत्तर काय मिळतं? 0 मिळतं. हे लक्षात ठेवायचंय. अगेन 4 multiply by 0, that is also 0. So answer is 1200 plus 0 plus 0, and answer is 1200 means 1200. So total amount collected is equal to 1200 rupees. येतंय लक्षात? तर अशा प्रकारे आपण पूर्ण शतक संख्येला एक अंकी संख्येने कसं गुणायचं हे यामध्ये पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. बघा, हे आपण चित्र रूपाने पाहूया. एका मुलाने किती दिले? 300. बरोबर. मग 300 किती मुलांनी दिले? 4 मुलांनी. मग 300 आपल्याला किती वेळा घ्यावे लागणार? 300 प्लस 300 प्लस 300
प्लस 300, राईट. एका मुलाने 300 दिले, दुसऱ्या मुलाने 300 दिले, तिसऱ्याने 300 आणि चौथ्याने 300. म्हणजे असे 300 रुपये किती वेळा झाले? 4 वेळा. 4 टाइम्स 300. सो फर्स्ट 300 मीन्स 300 मीन्स 3 शतक. येते लक्षात? 300 म्हणजे 3 शतक अधिक पुन्हा 300 प्लस 300 प्लस 300, राईट. आपण 300 म्हणतो म्हणजेच काय? 3 शतक म्हणजेच 300. सो 300 हाऊ मेनी टाइम्स? 4 टाइम्स. ओके. सो 300 हाऊ मेनी टाइम्स? टाइम्स म्हटलं की मल्टिप्लिकेशन. हे नेहमी लक्षात ठेवायचे. हाऊ मेनी टाइम्स? यू हॅव टू डू multiplication. So 300 multiply by 4. Then 3 multiply by 4 is equal to 12 and then 100. 100 च्या ठिकाणी किती शून्य असतात? 2 शून्य. So 3 4s are 12 and after that we have to write 2 zeros. Means 3 multiply by 4 12 and 2 zeros is equal to 1200. Okay. Now multiplying whole hundreds by tens. तिसरी मध्ये आपण टेन्स मल्टिप्लाय बाय टेन्स पाहिलं होतं, राईट. आता आपल्याला मल्टिप्लाइंग होल हंड्रेड्स बाय टेन्स हे शिकायचं आहे. म्हणजे अगोदर आपण काय पाहिलं? मल्टिप्लाइंग होल हंड्रेड्स बाय 1 डिजिट हे नवीन भाग पाहिला. आता दुसरा नवीन भाग पाहतोय, मल्टिप्लाइंग होल हंड्रेड्स बाय टेन्स. मल्टिप्लाइंग होल हंड्रेड्स बाय टेन्स सेम तसंच उदाहरण आहे मगाच्या सारखंच. इफ 40 स्टुडंट्स पे ₹300 each, what is the total amount of fees collected? मगाशी किती मुलांनी दिले होते? फक्त 4 मुलांनी प्रत्येकी 300 दिले होते. आता किती मुलांनी दिले? 40 मुलांनी 300 प्रत्येकी दिलेले आहेत. So what is the total amount of fees collected? ₹300 paid from each students. Then number of students paid is equal to 40. So 40 times 300. प्रत्येकाने 300 रुपये दिलेले आहेत. तर 300 म्हणजे 300 हाऊ मेनी टाइम्स? 40 times. So 40 times 300. 40 times 300 म्हणजेच 300 multiply by 40. 3 शतक गुणिले 40. मग इथे आपण काय केलं परत? 300 and 40. मग 300 आणि 40 मधलं 3 आणि 4 यांचा गुणाकार केला. 3 multiply by 4 is equal to 12 and 0 of 40. 40 चा जो 0 आहे तो लिहिला आणि 3 काय आहे? 100. त्याचा h लिहिला म्हणजेच 120 100, राईट. मग 120 100. 120 100 म्हणजेच 120 नंतर किती शून्य येणार? 100 चे 2 शून्य येणार. कळतंय? 40 times 300 म्हणजेच 300 multiply by 40 is equal to 3 multiplied by 4 12 and 0 of 40 and 300. So 120 100 and 120 100. So 2 0 after the product. So 120 100 means 12,000. Okay. See, 300 multiplied by 40. याचा अर्थ काय होतो? While multiplying 300 by 40, we can multiply 3 by 4 to get 12. Then we can place 2 zeros from 300 and 1 zero from 40 in front of the product 12. काय सांगितलं की जेव्हा 300 ला आपण 40 ने गुणतो त्यावेळेला
आपण आधी काय करायचंय, वी हॅव टू मल्टिप्लाय 3 बाय 4. तिथे जे डिजिट्स आहेत त्यांचा गुणाकार आधी करून घ्यायचा, त्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. सो देअर आर 3 and 4 digits, right? So 3 multiply by 4, we get 12. Then we can place 2 zeros from 300. 12 उत्तर आपल्याला मिळालं. मग त्यानंतर आपण काय करतोय, 300 चे जे 2 झिरो आहे, 300 चे 2 झिरो आहे, ते 2 झिरो घ्यायचे आणि 40 चा जो 1 झिरो आहे तो 1 झिरो. म्हणजे अशा प्रकारे आपण अंकांचा गुणाकार करून घ्यायचा आणि मग त्याच्या पुढे जेवढे शून्य आहे, मग 300 चे 2 शून्य आणि 40 वरचा 1 शून्य, असे 3 शून्य आपण त्या गुणाकाराच्या पुढे लिहिणार. सो द आन्सर इज टोटल अमाउंट इज कलेक्टेड इज इक्वल टू 12,000 रुपीज. कळतंय? अशा प्रकारे 40 मुलांकडून 300 प्रमाणे किती रुपये जमा झाले, 12,000 रुपीज. ओके, आता आपण यावरच आधारित काही उदाहरणं पाहूया. मल्टिप्लाइंग होल हंड्रेड्स बाय टेन्स, carry out the following multiplications. First, 400 multiplied by 5 is equal to how many? ही पुस्तकातच तुमच्या उदाहरणं दिलेली आहेत. बघा, मग आता आपण इथे काय केलं, 400 मल्टिप्लाय बाय 5. ह्याचं उत्तर काढताना आपण काय करणार, जे डिजिट्स आहेत त्यांचा गुणाकार, 4 आणि 5 यांचा गुणाकार, 4 मल्टिप्लाय बाय 5 is equal to 20, right? Then 400, so how many zeros will be there? 100 चे 2 zeros, right? मग what will be the answer? 20 and 2 zeros of 100. 4 5 are 20 and 400, 100 चे 2 zero, बरोबर. So answer is 2000. ओके, आले लक्षात? पुढचं उदाहरण पाहूया. 29 मल्टिप्लाय बाय 300 इज इक्वल टू हाऊ मेनी? अगेन what we have to do? Again we have to multiply the digits in the our problem. Okay, 29 multiply by 3 is equal to 29 चा टेबल येतो का? 29 1 जा 29, 29 2 जा 58 and 29 multiplied by 3 is equal to 87. Then 300, so 100 से 2 zero, so the answer will be 87 and after that we have to put 2 zeros. Okay, so the answer is 8,700. लक्षात येते? थर्ड, 35 multiplied by 200 is equal to how many? See, पुन्हा आपण काय करणार? We have to multiply 35 by 2. So 35 multiplied by 2 is equal to 70. Then 200, so 100s 2 0, 100 से 2 शून्य, 2 zeros, so the answer is 7,000. What is the answer? 7,000. So 35 multiplied by 200 is equal to 7,000. Next, तर इथे सुरुवातीला रिकामी जागा दिली आहे आणि त्या ठिकाणी कोणता तरी अंक आहे, कोणती तरी संख्या आहे. There is a number and multiply by 70. होल टेन्स ने मल्टिप्लाय केलेला आहे. ओके, आणि मग त्याचं काय केलंय, उत्तर दिलंय. ते उत्तर किती आहे? 7,000. किती आहे? 7,000 उत्तर आहे. मग आता इथे 70 दिलंय आणि त्याला कोणत्या तरी संख्येने गुणलेलं आहे आणि आपल्याला उत्तर किती मिळालंय? 7,000. मग आता जर आपण 2 शून्यांचा त्यावरचा विचार केला, 2 zeros, तर आपण आधीच्या उदाहरणांमध्ये पाहिलंय की 100 चे आपण
काय करतो, 2 झिरोज आपण घेतो, बरोबर. मग ते 2 झिरोज जे आहेत ते आपण लिहिले. मग आता उरली कोणती संख्या, 70. आता इथे आपल्याला दिलेली संख्या सुद्धा कोणती आहे, 70, बरोबर. मग 70 इथे उत्तरामध्ये पण 70 आहेत आणि इथे दिलेली संख्या पण 70 आणि 100चे पुढचे 2 शून्य आहेत. मग आपल्याला 70ला कितीने गुणावं लागणार, 1 ने. 70 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 70. येतंय लक्षात. 70ला 1 ने गुणणार तेव्हाच आपल्याला उत्तर तेच मिळणार. 71 जा 70 आणि 100चे 2 शून्य, 2 zeros. So we can get that answer 7000 means 100 multiplied by 70 is equal to 70 multiplied by 1 is equal to 70. Then 100 से 2 0 and 7000. मग इथे आपण 1 ने गुणाकार केलाय. मग 1 म्हटल्यावर इथे 1 आपण लिहिला पण त्या 1चं 2 शून्य लिहिले म्हणजेच तिथे 100 म्हणून रिकाम्या चौकटीत आपण काय लिहिले, 100. येतंय लक्षात. पुढे 15 मल्टिप्लाय बाय कितीला गुणले ते आपल्याला शोधायचंय आणि मग उत्तर आलंय 30,000. किती आलंय, 30,000. मग आता आपण इथे पुन्हा 2 शून्य जे आहेत 100चे ते वेगळे करूया कारण आपण 100ला गुणतो ना. मग 100ला गुणताना 2 zeros बाजूला केले. मग आता उरले किती, 300 आणि आपल्याला दिलेली संख्या तिथे कोणती आहे, 15. मग 15 आणि 300 यांचा आपल्याला विचार करायचा आहे. मग आपण काय करणार विचार की सुरुवातीच्या जर 15ला कितीने गुणलं की उत्तर 30 येईल, तर 15 दुणे 30, बरोबर. पण तिथे उत्तर किती आहे, 300 आहे. मग 300 येण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागणार, 20 ने, बरोबर. कारण 2 वर आणखीन एक शून्य दिला तरच आपल्याला 300 उत्तर मिळेल. 15ला जर 2 ने गुणलं तर 30च मिळतील. पण आपल्याला उत्तर किती हवंय, 300. सो 15 मल्टिप्लाय बाय 20 इज इक्वल टू 300. मग आता 15 मल्टिप्लाय बाय या चौकटीमध्ये आपल्याला कोणती संख्या लिहावी लागणार सांगा. हे 20 घेतलेला आहे. मग 20 ने जर जेव्हा आपण 15ला गुणतो तेव्हा आपल्याला 300 मिळतात आणि मग त्याच्या पुढे 2 झिरो आहेत म्हणजे 20चे 20 आणि 2 झिरो म्हणजेच काय, 20,100. सो वी हॅव टू टेक 20,100. येतंय लक्षात. सो 15 मल्टिप्लाय बाय 20,100 इज इक्वल टू 30,000. समजले. तर आता आपण एवढाच भाग पाहणार आहोत. आज आपण मल्टिप्लाय होल हंड्रेड्स बाय टेन्स आणि मल्टिप्लाय होल हंड्रेड्स बाय 1 डिजिट हा नवीन भाग पाहिला. आता तुम्हाला असाइनमेंट आहे. असाइनमेंट तुमच्या पुस्तकातच आहे. एक्सरसाइज आता जी आपण काही उदाहरणं सोडवली त्या उदाहरणातील जी 5 उदाहरणं सोडवली ती यापैकीच 5 आहेत. उरलेली म्हणजे 12 जी उदाहरणं आहेत तिथे एकूण टोटल एक्सरसाइज मध्ये एकूण 12 उदाहरणं आहेत. त्यातली 5 उदाहरणं आपण सोडवली. मग आपल्याला किती उदाहरणं सोडवायची राहिली आहेत, 7, बरोबर. मग त्यातली उरलेली जी 7 उदाहरणं आहेत ती तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोडवून दाखवली आहे तशीच तुम्ही सुद्धा त्या टप्प्याने वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला ते लक्षात आलंय हे कळेल. मला वाटतंय तुम्हाला गुणाकार चांगल्यापैकी समजला आहे आणि ही उदाहरणं पण तुम्ही छानपैकी सोडवू शकणार आहे. ओके, थँक्यू.